धान्य धान्य हे माझे राजा, धान्य धान्य ही माझी प्रजा, आणि या प्रजेचा मी राजा. माझी पाठची बहीण देवकी, तिचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं. मामाच्या लग्नाची वरात घोड्याच्या रथाची चाली होती, आणि त्यावेळी रथ ढकलण्याचं काम मी स्वतः करत होतो. आणि त्यावेळी आकाशवाणी म्हणे कंसराजाला, देवकीच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुला ठार मारेल. हे ऐकता क्षणी मी देवकीची वेणी खेचली आणि तिला रथातून खाली उतरवलं. वासुदेवानी देवकीला बंदिस्त शाळेत बंदिस्त केलं. देवकीच्या पोटी येणारा सायपुत्रांचा मी प्राण घेतला. 7वा अयोध्याला, आणि 8वा
काय करावे काही कळेनासं झालं आहे. काय करावे काही कळेनासं झालं आहे. काय करावं या हरमपुरासाठी. आलं लक्षात. माझी मानलेली बहीण पुतना तिला या क्षणी गोकुळात पाठवून त्या हरामपुराचा कामचा बंदोबस्त करायला सांगतो. पुतना पुतना तुम्हाला भाऊ मानतेस ना? हो महाराज हो. मग मी तुझ्यावर एक कामगिरी सोपत आहे. ती अशी गोकुळात जाऊन त्या हरामखोराचा कामचा बंदोबस्त करून यायचा आहे. एवढंच ना महाराज, तुमचं काम झालंच म्हणून समजा. माझे पती केशवापित्र ब्राह्मण आहेत. त्यांच्या दिव्य दृष्टीने पाहून सांगितले की नंदाच्या घरी महान आपलेष्टाने जन्म घेतलाय. त्याचे दर्शन घेता मला स्वर्गसुख प्राप्त होईल म्हणून मी तुझ्याकडे आली आहे. माझ्या पत्नीकडून मला सिद्धी प्राप्त आहे. माझ्या स्तनातून सदैव अमृतधारा वाहत असतात. त्या तुझ्या बाळाला पाजल्याने तो अमर होईल. ते तुझ्या बाळाला आहे. Gracias.